MSBT तर्फे उत्कृष्ट मानांकन प्राप्त MIT कॉलेज रोटेगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू। सर्व शासनमान्य शिष्यवृत्तीही उपलब्ध। आजच संपर्क करा 7030 07। समृद्धी महामार्गावर तिघांनी एकाच लुटल्याप्रकरणी वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना हडसपिंपळगाव शिवारात शनिवार रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली। या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार प्रकरणात मनोज रामचंद्र वाधवा राहणार कल्याण हे फिर्यादी आहे। त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते आपल्या मामांना भेटण्यासाठी शनिवारी शिर्डी येथे येण्यासाठी कल्याणहून निघाले। नाशिक येथे आल्यावर त्यांनी एका कारला हात देऊन शिर्डीपर्यंत जाण्यासाठी बसले, तेव्हा कारमध्ये चालक व पाठीमागे दोघे जण अगोदरच बसलेले होते। यानंतर ते त्या कारमध्ये बसून निघाले, मात्र शिर्डीपर्यंत आल्यावर गाडी तिथे थांबली नाही। वाधवा यांनी तुम्ही मला कुठे घेऊन चाललात असे विचारले असता मागे बसलेल्या दोघांनी वाधवा यांना त्यांच्याकडील पैसे काढण्याची धमकी दिली। त्यातील एकाने त्यांच्या डोक्यावर चाकूने वार केला, तर दुसऱ्याने त्यांच्या बॅगमधील कपडे फेकून दिले व त्यात ठेवलेले 20,000 रुपये घेतले। यासोबतच वाधवा यांची सोन्याची चेन, मोबाईल असा एकूण 1,20,000 रुपये किमतीचा ऐवज देखील हिसकावून घेतला। यानंतर कार चालकाने हडसपिंपळगाव शिवारात कार थांबवून चॅनल क्रमांक 470 जवळ वाधवा यांना सोडून दिले। या प्रकरणात वैजापूर पोलिसात वाधवा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तिघा अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करीत आहेत।